नमस्कार मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ. आज आपण एक अतिशय सुंदर आणि आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला विषय घेऊन आलो आहोत. पहाटे तुळशीला पाणी का घालावे? आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी आपल्याला रोज सांगितलेली ही गोष्ट, पण आपण कधी खरंच विचार केला आहे का? यामागे कारण काय आहे? आज आपण हे 2 भागात समजून घेणार आहोत. एक आध्यात्मिक कारण आणि दुसरं आयुर्वेदिक आणि नैसर्गिक कारण. एक आध्यात्मिक कारण. पुराणात एक कथा सांगितली जाते. खूप वर्षापूर्वी जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. तो इतका बलवान होता की देवतांनाही त्रास देऊ लागला होता. देव घाबरले आणि सगळे भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी विचार केला, हा जालंधर इतका अजेय का आहे? तेव्हा त्यांना कळलं, त्यांची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रतेमुळे जालंधर अजिंक्य होता. देव संकटात होते आणि शेवटी भगवान विष्णूंनीच मोठा त्याग केला. ते जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या घरी गेले. आपला पती आला असे समजून वृंदाने त्यांना आलिंगन दिलं आणि तिचं पातिव्रत्य भंगलं. त्या क्षणी जालंधर मारला गेला. पण जेव्हा वृंदेला सत्य कळलं, ती व्याकुळ झाली, दुःखी झाली आणि संतप्त होऊन विष्णूंना शाप दिला. तू मला पतीपासून दूर केलंस, म्हणून तुलाही पत्नीचा विरह सहन करावा लागेल. हा शाप पुढे राम अवतारात सीतेच्या विरहाचं कारण ठरलं. भगवान विष्णूंनी वृंदेची क्षमा मागितली आणि तिला म्हणाले, मी तुला स्वीकारतो आणि जी माझ्यासाठी तुला पूजेल त्यावर माझी कृपा असेल. वृंदा सती केली. जिथे तिचे अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचं रोप उगवलं. म्हणून तुळस म्हणजे आई वृंदेचं रूप आहे आणि विष्णूंची प्रिय आहे. म्हणूनच आपण म्हणतो, तुळशी पूजन म्हणजेच विष्णू पूजन. वृंदावन म्हणजेच वृंदेचं स्थान. तुळस आणि वारकरी परंपरा. वारकरी संप्रदायात तुळशीला खूप मान आहे. विठोबा, पांडुरंग गळ्यात तुळशीची माळ घालतात. कारण जी तुळस लावते ती घरात लक्ष्मी टिकवते असं मानलं जातं. म्हणूनच घरात तुळस असणं हे केवळ झाड लावणं नाही, तर संस्कार लावणं आहे. भाग दुसरा. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक कारण. आपले पूर्वज विज्ञान जाणत नव्हते का? हो, ते वेगळ्या पद्धतीचं विज्ञान जाणत होते. त्याला म्हणायचंय अनुभवाचं ज्ञान. आयुर्वेदात तुळशीला औषधींची राणी म्हटलं आहे. तुळशीची पाने, बिया, मुळे, मंजिरी सगळंच उपयोगी आहे. आयुर्वेदानुसार तुळस उपयोगी मानली जाते. सर्दी, खोकला, ताप, श्वासाचे विकार, पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. म्हणूनच आपल्या आजी सकाळी म्हणायच्या, तुळशीचं पान घ्या, गरम पाणी प्या. पहाटेच का पाणी घालावे? पहाटे म्हणजेच शांत वेळ, हवेतील प्रदूषण कमी, मन स्वच्छ, घरात गोंधळ नाही, मेंदू शांत. त्या वेळेला तुळशीला पाणी घातलं की आपण स्वतःही 5 मिनटं निसर्गाजवळ थांबतो. त्या 5 मिनटात मन शांत होतं. दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. यालाच म्हणतात मानसिक शुद्धीकरण. धार्मिक पद्धत. पहाटे तुळशीला पाणी घालताना म्हणायचं, वृंदाय नमः, श्रीहरये नमः. दिवा लावावा, नमस्कार करावा आणि 2 मिनटं शांत बसावं. हीच आहे घरची छोटी पूजा. आजच्या काळात तुळस का महत्त्वाची आहे? तर आज मोबाईल, ताणतणाव, आजार, चिडचिड, नात्यांमध्ये दुरावा. पण घरात तुळस असेल तर घरात एक केंद्र असतं.
जिथे रोज मन जोडतं. लहान मुलं पाहतात, आई पाणी घालते, आजोबा नमस्कार करतात आणि नकळत संस्कार होतात. त्यासाठी ज्याच्या घरी जी तुळस फुललेली असते त्याच्या घरात पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज दिवा लागतो तिथे श्रद्धा टिकते. जिथे शुभम करोती होते तिथे संस्कार रुजतात. जिथे दानाची सवय असते तिथे लक्ष्मी थांबते. आणि जिथे माणुसकी शिकवली जाते तिथे माणसं टिकतात. मित्रांनो, तुळशीला पाणी घालणं म्हणजे फक्त झाडाला पाणी नाही, ते आहे मनाला शांती देणं, घराला पवित्र करणं आणि दिवसाची सुरुवात देवासोबत करणं. आजपासून ठरवा 5 मिनटं फक्त तुळशीसाठी. कारण तुळस वाचली तर संस्कृती वाचेल आणि संस्कृती वाचली तरच माणूस वाचेल. जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुळशी माता तुमच्या घरात आरोग्य, समाधान आणि भक्ती ठेवो हीच प्रार्थना. धन्यवाद.